माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा राया माझ्या तुको ज्ञानोबा राया माझ्या तुको बाराया ज्ञानोबा राया माझ्या तुको बाराया ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा सहभागी झालेले आपल्याला पाहायला ज्ञानोबा माऊली पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या ठिकाणी येत असते आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या वारीला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असतो. 5000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत. 1000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालत आहेत. त्यामुळे कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही. वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल कचऱ्याचं कुठे लवलेश नाही. अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल. आळंदीपासून निघाल्यापासून अगदी पंढरीत पोहोचेपर्यंत, देहूमधून निघाल्यापासून अगदी पंढरीत पोहोचेपर्यंत सगळ्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम साहेब आम्ही केलं असेल तर स्वच्छतेचं सगळ्यात मोठं काम आम्ही हातामध्ये घेतलं. खास करून साहेब मागच्या वर्षीपासून मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आपण केलं आणि त्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सगळ्या सुविधा अगदी महिलांसाठी सुविधा आम्ही उभ्या केल्या. तर आषाढी निमित्तानं वडाळ्याचं विठ्ठल मंदिर सजलंय. मंदिरात विविध रंगांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. रात्रीपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. काय भावना आहेत, कसं वाटतंय? चांगला वाटतोय. तुम्ही देवाकडे काय प्रार्थना कराल? शिक्षण चांगलं होईल असे प्रार्थना करते की यावर्षी शेतकरी म्हणजे शेतकरी लोक आहेत त्यांचं चांगलं पीक येऊ दे. जो मोर्चा चालू आहे शिक्षणाबद्दल ती व्यवस्था चांगली होऊ दे. सगळ्यांचं सगळं चांगलं करू दे. तर वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात रात्री 12 वाजल्यापासूनच. मुंबई आणि आसपासचे सर्व भाविक ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही ते या मंदिरात दर्शनासाठी येतात. राज्यातल्या वेगवेगळ्या विठ्ठल मंदिरामध्ये ही लगबग आषाढीच्या महापूजेची सध्या सुरू आहे आणि ही सगळी दृश्य राज्यातल्या वेगवेगळ्या विठ्ठल मंदिरातली तुम्हाला TV9 मराठीच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. अगदी घर बसल्या विठुरायाचं दर्शन पंढरपुरातलं सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विठ्ठल मंदिरातून देखील. तर पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडणार आहे. पहाटे 2:20 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होईल. आषाढी एकादशी निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची अभूतपूर्व आणि रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी बघायला मिळते. ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. आम्ही साताऱ्याहून आलो आहे. अतिशय आम्ही दरवर्षी 25 वर्ष आले आम्ही येतोय आणि खूप आनंद. ह्या वर्षी अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि फार बरं वाटते. इथं आल्याशिवाय आम्हाला आमचे वर्ष अजिबात चांगलं जात नाही. आम्ही म्हणजे आम्ही जावळी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमीतून आम्ही आलोय आणि प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आतुरतेने आलोय. आम्ही चंद्रभागेचं दर्शन घेतलं, विठ्ठलांच्या नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. आम्ही आता आमच्या जावळीच्या ऐतिहासिक भूमीत निघालेलो आहे आणि